Is my screen visible? Yes, sir. Sir, Okay, can you brief what we have studied in last lecture? Anyone please go ahead and tell what we have studied in last lecture. I remember what we have studied. Let me check you. Do you remember or not? Do you remember what we have studied in last lecture? Someone? सगळं समोर असतंय तरी पण आपण बोलत नाही है की नाही. This is I don't know what kind of approach is. Will someone? Sahil, Atar? simple future tense. Simple future tense. How many constructions have we learned in simple future tense? कोणीतरी कोणती तरी क्रिया करेल, कोणीतरी कोणती तरी क्रिया करणार नाही, कोणीतरी कोणती तरी क्रिया करेल का, कोणीतरी कोणती तरी क्रिया करणार नाही का, कोणती तरी क्रिया कोणाकडून तरी केली जाईल किंवा करण्यात येईल, कोणती तरी क्रिया कोणाकडून तरी केली जाणार नाही किंवा करण्यात येणार नाही, कोणती तरी क्रिया कोणाकडून तरी केली जाणार आहे का किंवा करण्यात येणार आहे का, कोणाकडून तरी कोणती तरी क्रिया केली जाणार नाही का किंवा करण्यात येणार नाही का, कोण कोणती तरी क्रिया करेल. सांगा किती रचना आहेत. हाऊ मेनी कन्स्ट्रक्शन्स हॅव वी लर्न्ड? पाटील, कंचन, श्रद्धा बुरंगुळे, संपदा गवळी, साहिल आतार. I'll take all names, okay? रोहन सुरवसे, रोहिणी, विशाल मोरे, सायली भोसले. सांगा कोणीतरी. मैं ऑडिबल? आता हे पण सांगणार नाहीत का? Am I audible to you? Yes, sir. Yes, sir. लॉकडाऊन परत लागणार म्हणून सगळे शांत शांत झाले का? तसं काय आहे? नाही. हा, मग बोला ना काहीतरी. सांगा किती रचना आपण शिकलो? हा, मला हा सांगा हाऊ मेनी? 8. किती शिकलो? बघा मागच्या लेक्चर मध्ये कोणीतरी म्हणत होतं घ्या, कोणीतरी म्हणत होतं नको. आठवतंय का आपण कुठे होतो? WH question. Correct. Very good. WH questions. In which tense? In simple Future tense. future tense. Correct. Very good. तर आपण जाऊयात त्या स्क्रीनवर and let's go ahead with the remaining discussions. Is my screen visible? Yes, sir. तर बघा आपण अशी सुरुवात केली होती. Who will use computers? कम्प्युटरचा वापर कोण करेल? तर या दुसऱ्या रचनेचा काय अर्थ असेल? By whom? हा, by whom will computers be used? मराठी अर्थ. कोणाच्या मार्फत कम्प्युटर यूज केले जातात? करेक्ट. कोणाच्या मार्फत कम्प्युटर्स यूज केले जातील किंवा कम्प्युटर वापरण्यात येतील. ठीक आहे, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपण शिकत शिकत कुठेपर्यंत आलो होतो?
इथेपर्यंत आलो होतो बघा. वेअर Did use हा आता हे डीड हे आपण मागच्या टेन्स मधलं आहे, सिंपल पास्ट मधलं. त्याला आपल्याला रिप्लेस करायचं आहे, राईट? yes sir. हा, मग कशाने रिप्लेस करणार? वेअर विल यू यूज कम्प्युटर्स? कॉम्प्युटर कोठे वापरतात तुम्ही? कॉम्प्युटर कोठे वापरता वापर तू कम्प्युटर्स कोठे वापर पुढे काय म्हणणार? शील. शील. करेक्ट. कोठे वापरशील? तेच आपण पॅसिव्ह मध्ये कसं म्हणू? कॉम्प्युटर्स तुझ्याकडून कोठे वापरले जातील. करेक्ट. कोठे वापरले जातील किंवा कोठे वापरण्यात येतील. सो हाऊ विल यू टेल? हाऊ विल यू से? टेल मी. सांगा, कोणीतरी बोलत बोलत राहा. आता मी काय घेऊ पुढं? वेअर विल कम्प्युटर्स बी युज्ड. करेक्ट. बी युज्ड पुढं बाय बाय यू. हा, करेक्ट. You. व्हेरी गुड. म्हणजेच या दोन्ही रचना अर्थाच्या दृष्टीने कशा आहेत? सेम. सेम. बघा, व्हेरी गुड. नाउ नेक्स्ट सांगा लवकर. आता मी हेच कॉपी करतोय आणि इथे पेस्ट करतोय. वेअर विल कम्प्युटर्स बी युज्ड बाय हिम. हिम. हा, आधी इथं आपल्याला विल करावं लागेल, लक्षात घ्या. हा, बाय हिम. आलं लक्षात? म्हणजेच या दोन्ही रचनांचा अर्थ सेम. सेम. करेक्ट. व्हेरी गुड. लेट्स गो अहेड. आता कारण जाणून घ्यायचं आपल्याला. तू कम्प्युटर्स का वापरशील? कसं म्हणणार? का वापरशील? कशासाठी वापरशील? काय गरज आहे? Why करेक्ट. वाय विल you यू. use करेक्ट. मग सांगायचं पॅसिव्ह. which use computers used by you? नाही, एक शब्द राहतोय. बी. हा, करेक्ट. वाय विल कम्प्युटर्स बी युज्ड बाय. बी युज्ड बाय यू. आणि याचा मराठी अर्थ कसा घ्याल मग? Computers कॉम्प्युटर तुमच्याकडून का वापरले जातील? करेक्ट. कम्प्युटर्स तुमच्याकडून का वापरले जातील किंवा का वापरण्यात येतील? अँड व्हॉट विल बी द पॉसिबल आन्सर? कम्प्युटर्स विल बी युज्ड बाय मी. online lectures हा, for office work. correct. Computers will be used by me for office work. Computers will be used by me for some technical information collecting. Project work. Very good. So such may be the reasons which you can add here. Okay. Now पुढचा प्रश्न, वाय डीड. आता वाय डीड ऐवजी आपल्याला काय करावं लागेल? Why हा, विल ही यूज कम्प्युटर्स? तो कम्प्युटर्स का वापरेल? why will computers be used by him? करेक्ट. वाय विल कम्प्युटर्स बी यूज्ड बाय हिम? त्याच्याकडून कॉम्प्युटर्स का वापरले जातात? व्हेरी गुड. लक्षात घ्या. पुढे आता आपल्याला जाणून घ्यायचं कम्प्युटर आहे, ठीक आहे, पण कोणता आहे? बघा, आपल्या चौकशा खूप आहेत. ओके, राईट. मी कोणता कम्प्युटर वापरेन? कोणता कम्प्युटर माझ्याकडून वापरला जाईल किंवा वापरण्यात येईल? हा, सांगा मग. Which computer will be used by me?
Me, correct. Which computers will be used used by by me, right? कोणता कम्प्युटर माझ्याकडून वापरला जाईल, वापरण्यात येईल, मग त्याचं उत्तर कसं सांगणार? कोणता तरी ब्रँड. brand. हा, सांगा. फॉर एक्झाम्पल ऍपल, ऍपल, करेक्ट. आयसर, करेक्ट, व्हेरी गुड. पुढे चला आता. विच कम्प्युटर्स विल ही यूज? बघा, मी प्रत्येक वेळेस वरच कॉपी करतोय, इथे पेस्ट करतोय, फक्त एका शब्दाचा फरक करतोय. Him. करेक्ट. विच कम्प्युटर्स विल बी यूज्ड बाय हिम, राईट? ओके, नेक्स्ट. आता आपल्याला मॅनर जाणून घ्यायचा आहे, पद्धत जाणून घ्यायची आहे, वे जाणून घ्यायचा आहे, मेथड जाणून घ्यायचा आहे. How will हाऊ विल यू यूज कम्प्युटर्स? कम्प्युटर्स तुझ्याकडून कसे वापरले जातील, कसे वापरण्यात येतील? मग त्या दिवशी आपण उत्तरं बघितली होती. स्मूथली, केअरफुली, परफेक्टली, नो, yes प्रॉपरली. So these are the adverbs of, these are the adverbs of manner. आहे की नाही? पद्धत व्यक्त करणारे हे सगळे शब्द आहेत, ly असणारे, त्यालाच आपण adverbs of manner म्हणतो. तर त्यांचा वापर इथं हाऊच्या प्रश्नामध्ये होईल. क्लिअर? yes sir. नाउ टेल मी देम. How will computers be used by you? Correct. How will computers be used by you? And what will be the answer? Tell me one sample answer in full sentence. I used computers. Used. Sorry, I use I will use computers neatly. neatly. कोणत्या काळात प्रश्न आहे त्याच काळात उत्तर पाहिजे. काळ Sorry. बदलायचा का? हा, सांगा मग आता. I will computer use. असं कुठं असतंय? आय विल नंतर लगेच ऍक्शन डिनोटिंग मेन वर्ब आलं पाहिजे. I will use computers neatly. Correct. I will use computers neatly, properly, right? Okay. How will she use computers? ती computers कसा वापरेल? हा, computer कसा वापरेल? After by, which word will you add? Her. Correct. मराठी अर्थ. How will computers be used by her? How will computers be used by her? तिच्याकडून कम्प्युटर कसे वापरले जाईल? करेक्ट. तिच्याकडून कम्प्युटर्स कसे वापरले जातील? अनेक असतील तर, एक असेल तर कसा वापरला जाईल? मग मी म्हणतोय तिच्याकडून कम्प्युटर एकदम व्यवस्थितपणे वापरला जाईल. काय ऑड वाटतं याच्यामध्ये? No sir. हा, लक्षात घ्या. आता आपल्याला जाणून घ्यायची आहे संख्या. हाऊ मेनी कम्प्युटर्स? मी किती कम्प्युटर्स वापरेल? विल आय यूज और शॅल आय यूज? ओके, आपण बघितलं की या आयच्या संदर्भात मे बी विल और शॅल बोथ आर ऍप्लिकेबल. क्लिअर? Yes sir. हा, सांगा. बघा, हे तर आहे तसंच येईल इथं. Be used by me. हा, हाऊ मेनी कम्प्युटर्स Will used by me. विल Used by me. Used by me. Will be used by me. हा, विल बी. त्याला विसरायचं नाही बी ला. ओके, how many computers will be used by me? For example, answer. I'm waiting for answer. In passive voice, simple future tense passive voice.
What will be your answer? One computer will be used by me. करेक्ट, परफेक्ट. ओके, पुढं आता याच्यासारखंच आहे हे पण. बघा, कॉपी करतोय, पेस्ट करतोय, फक्त तुम्हाला एक शब्द बदलायचा आहे. Her. How many computers will she use? How many computers will be used by? Her. हा, Her. ती किती कम्प्युटर्स वापरेल? तिच्याकडून किती कम्प्युटर्स वापरले जातील वापरण्यात किंवा वापरण्यात येतील. येतील? करेक्ट, व्हेरी गुड. देन the color will be same. Next instruction. How long will you Will you? use computers? आपण म्हणतो की नाही, तुझं कधी होणार आहे सांग मला लवकर, तुझं कधी संपत आहे म्हणते की नाही, तो सेन्स याला आहे. किती वेळ वापरणार आहेस, बरोबर आहे की नाही? नाहीतर तुझं नंतर कर, माझा आधी होऊ दे, राईट म्हणता की नाही? Yes, sir. हा, तो सेन्स याला आहे. हाऊ लॉंग विल यू यूज कम्प्युटर्स? How long will computer be used by you? करेक्ट. हाऊ लॉंग विल कम्प्युटर्स. बघा, मी इथले शब्द इथं पेस्ट करतोय, फक्त मांडणी लक्षात घ्या. हाऊ लॉंग विल कम्प्युटर्स, परत Be बी used यूज्ड by बाय, you. आणि हे यू इथलं कॉपी करतोय, इथं पेस्ट करतोय. बघा, तुम्ही जे कम्प्युटर सायन्स मध्ये शिकता एन्कोडिंग, एन्कोडिंग माहिती आहे तुम्हाला? एन्कोडिंग, डिकोडिंग ऐकलंय का कम्प्युटर सायन्स मध्ये? No. ओके, तर एन्कोडिंग म्हणजे काय असतं लक्षात घ्या. एन्कोडिंग इज सिस्टमॅटिक डिझायनिंग ऑफ आवर मेसेज किंवा कोडिंग असते. कोडिंग मध्ये आपण काय करतो, तर ठराविक इन्स्ट्रक्शन्सचा एक सेट असतोय कोडिंग म्हणजे, आणि एकानंतर एक, परत काय या इन्स्ट्रक्शन्स आपण देत असतो. तसंच हे शब्दांची जी मांडणी आहे त्याला आपण एन्कोडिंग म्हणतो, जी तुमच्याकडून माझ्याकडून होत असते. आपले जे विचार आहेत, मनामध्ये ज्या कल्पना आहेत, त्या आपण तोंडातून एन्कोडिंगच्या माध्यमातून व्यक्त करत असतो किंवा लिखाणातून रायटिंगच्या माध्यमातून व्यक्त करत असतो. मग तिथं जी शब्दांची जुळणी आहे ती योग्य होणं गरजेचं आहे, तर तो अर्थ समोरच्यापर्यंत योग्य पद्धतीने जात असतोय. नसेल तर अर्थ बिघडत असतो. मी आता ही जी वाक्य शब्दांची मांडणी केलेली आहे त्याच्यामध्ये बदल केला तर तो अर्थ योग्यपणे जाईल का समोर? टेल मी. If I change the sequence of words in this sentence, whichever has been highlighted, then will the meaning be understood by the next person? No. Yes, that's why you need to understand the systematic arrangement of words so that you will be understood by the next person. Clear? Yes, sir. Yes, sir. Okay. तर बघा, हे समानार्थ असणारे प्रश्न आहेत. नाव वापरतो ठीक आहे, पण कोणाचे? मागे मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण घडी मोडायला घेत असतो, राईट? कोणाकडून तरी काहीतरी घेता की नाही? घडी मोडणं माहिती आहे? Yes, sir. Yes, sir. उसनं घेत असते कोणाचं तरी. हा, whose computers will you use? तू कोणाशी कम्प्युटर्स वापरशील? हा, बोला. Whose computer will be used by you? Correct. Will be used by you. आणि त्याचा मराठी अर्थ काय असेल? कोणाचे कॉम्प्युटर तुझ्याकडून वापरले जातील. करेक्ट. कोणाचे कम्प्युटर्स तुझ्याकडून वापरले जातील किंवा वापरण्यात येतील. हा, मग इथं उत्तर म्हणून तुम्ही काय सांगत असता? आपण दोन पॉसिबिलिटीज बघितल्या होत्या गेल्या वेळेस. एक असते ती अपॉस्ट्रॉफी एस ची, आठवते का? आणि Yes, दुसरी sir. असते ती ऑफचा वापर करून, बरोबर?
बरोबर आहे की नाही? Yes, sir. Yes, sir. हा, मग सांगा I मला. will use computer of my brother. करेक्ट. आय विल यूज कम्प्युटर ऑफ माय ब्रदर किंवा अपॉस्ट्रॉफी एसचा वापर करून. Brother's computer. करेक्ट. आय विल यूज माय ब्रदर्स कम्प्युटर, my sisters, my fathers, my mothers, my neighbors, my maternal uncles, my father-in-laws, right? My mother-in-laws. Getting or not? Father-in-law म्हणजे कोण? माहिती आहेत का नातेसंबंध? इंग्लिश मध्ये कसे म्हणायचे? Nana. हा? Who is father-in-law? Mother-in-law. Sasra. सासरा. करेक्ट. Mother-in-law. Sasu. हा. Sister-in-law. Sasu. Nanand. Nanand. करेक्ट. व्हेरी गुड. तर तेच आहे इथं. चला पुढे आता आपण हेच मी कॉपी करतोय आणि खाली पेस्ट करतोय. विल टेल मी व्हॉट चेंज विल यू मेक. आय शिफ्ट दिस सेंटेन्स टू नेक्स्ट पेज. हा, Him, her. करेक्ट. Instead of he or she, there will be him oblique her. कळलं? Whose computers will be used by him. मराठी अर्थ. Whose computers will be used by him. Whose computers will be used by her. उसके द्वारा किनके या किसके कंप्यूटर्स यूज किए जाएंगे. राइट. Yes, sir. हा, परत तोच अर्थ, तीच उत्तर आपली असतील. तर इथं समजलं सगळ्यांना? Yes, sir. Should we go back to our main table? Yes, sir. Okay, so here we have completed our discussion about simple tense, which is first subtype of each main tense. And under simple, we have gone for 3 functions. One is to denote facts or realities. Second one is to denote possession or ownership. And this third one is to denote actions. Have you learned it? Yes or no? Yes, sir. Have you learned the ways to coin questions and give answers? प्रश्न कसे तयार करायचे, उत्तर कशी द्यायची, शिकलात? Yes, sir. Yes, sir. ओके. तर याच पॅटर्न मध्ये तुम्हाला बोलायचं आहे. हे पॅटर्न्स नीट शिकून घ्या, समजून घ्या. ओके, लेट्स गो अहेड फॉर द सेकंड सबटाइप ऑफ ईच मेंटेन्स. व्हाट इज इट? Continuous. कंटिन्युअस. करेक्ट. Continuous. व्हेरी गुड. त्याला तुम्ही मराठीमध्ये काय म्हणता? कसला काळ? चालू. चालू अपूर्ण. करेक्ट. चालू किंवा अपूर्ण काळ. राईट. Yes, sir. हा, म्हणजे एखादी क्रिया चालू असते म्हणजे Yes, ती sir. कशी असते? अपूर्ण. अपूर्ण अपूर्ण. असते. करेक्ट. किंवा सुरू असते, प्रोग्रेसिव्ह असते, ऑनगोईंग असते, इनकम्प्लीट असते. आणि याच्यामध्ये आपण ऍक्शन डिनोटिंग मेन व्हर्बचा कोणता फॉर्म वापरत असतो? Present part. करेक्ट. प्रेझेंट पार्टिसिपल और ING और MV4. राईट. Yes, sir. तर चला आपण आता याच्यामधल्या पहिल्या प्रकाराकडे जाऊयात. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. व्हॉट विल यू कॉल इट इन मराठी? चालू. चालू चालू वर्तमान काळ. करेक्ट. चालू वर्तमान काळ किंवा अपूर्ण वर्तमान काळ. मग याच्यामध्ये वापरले जाणारे क्रियापदे कोणते असतात? एमिजार. 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 ही क्रियापद आपण वर कुठे वापरली का? नाही नाही वापरली. 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 कुठे वापरली? सिंपल प्रेझेंट. Present. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. काय व्यक्त करण्यासाठी, काय दाखवण्यासाठी वापरली? Facts. करेक्ट. व्हेरी गुड. फॅक्ट्स ऑर रियालिटीज व्यक्त करण्यासाठी. मग फरक कशाचा आहे त्या काळामध्ये आणि या काळामध्ये? तर या, हा बोला बोला. पूर्ण आहे आणि हे अपूर्ण आहे. नाही, तसं नाही.
त्या काळात MV4 नाहीये, ह्याच्यात असतो. हा, त्याच्यात ही क्रिया आहे MV4 चालू. करेक्ट. याच्यामध्ये क्रिया आहे, त्याच्यामध्ये MV4 आहे. त्याच्यात रियालिटी आहे. हा, त्याच्यामध्ये क्रियेचा सेन्स होता का? नव्हता. त्याच्यामध्ये स्थितीचा सेन्स होता, जी एक स्टॅग्नंट असते, स्थिर असते, स्टॅटिक असते. पण याच्यामध्ये जे काय होतंय ते डायनॅमिक आहे, क्रिया आहे, काहीतरी घडामोड आहे की जी सध्या सुरू आहे. कळते? कळते का? येस सर. हा, Yes, sir. I'll take you to another screen so that you will understand what I mean to say. ओके, बघा आता मी एक वाक्य लिहितोय. आय एम, सांगा काय म्हणताय? FOREGNER. What is this? What is this? Foreigner. Foreigner, correct. आणि दुसरं वाक्य मी लिहितोय. मला सांगा, या तिन्ही वाक्यामध्ये कोणता टेन्स आहे? सिम्पल प्रेझेंट. करेक्ट, सिंपल प्रेझेंट टेन्स. याला कोणी कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणते का? नाही. नाही. नाही म्हणायचं. का नाही म्हणायचं? करेक्ट. रियालिटी. हा, रियालिटी आहे किंवा फॅक्ट आहे या तिन्ही वाक्यामध्ये. आर यू गेटिंग ऑर नॉट? मग तेच मी आता याच्यामध्ये एक एक वाक्य ऍड करत जातोय. आय एम ट्रॅव्हलिंग. आता सांगा, याच्यामध्ये पण आय एम कॉन्स्टंट आहे, पण फरक कशाचा आहे? Continuous tense. कंटिन्युअस करेक्ट. ING दिसतंय आणि कोणतं तरी ऍक्शन डिनोटिंग मेन व्हर्ब आहे, राईट? म्हणजे या अ फॉरेनर मध्ये आणि या ट्रॅव्हलिंग मध्ये काही फरक आहे की नाही? Yes, sir. अ फॉरेनर दॅट इज वन स्टॅटिक थिंग, स्टॅटिक, स्टेबल. ठीक आहे तर आहे. पण याच्यामध्ये ट्रॅव्हलिंग आहे म्हटल्यानंतर काय आहे? डायनॅमिक. डायनॅमिक आहे, काहीतरी घडतंय, एका ठिकाणावरून दुसरीकडे तो जातोय. आर यू गेटिंग ऑर नॉट? Yes, sir. तर हा फरक लक्षात घ्या. तेच मग या वाक्याच्या बाबतीत कसं म्हणणार? हा, He is traveling. he is traveling. He is a foreigner, he is traveling. He is a foreigner, simple present tense, fact. He is traveling, present continuous tense, ongoing action, right? येस सर. हा, मग हे वाक्य कसं म्हणणार? They are traveling. दे आर ट्रॅव्हलिंग. याच्यामध्ये पण ते कॉन्स्टंट आहे, दे आर. फरक कशाचा आहे? फक्त शब्दांचा. ते जे आहेत ते सगळे नाउन्स आहेत, लक्षात घ्या, हायलाइट केलेले. आणि खालचे जे तीन आहेत ते काय आहेत? वर्ब्स. वर्ब्स आहेत. कळलं? येस सर. नाउ लेट अस गो अहेड फॉर द मल्टिपल सेंटेन्स कन्स्ट्रक्शन्स इन, सांगा कोणता टेन्स असेल? कंटिन्युअस. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. मग सांगा आपली पहिली रचना कोणती असते? आपण थोडंसं नवीन. अफर्मेटिव्ह. करेक्ट, अफर्मेटिव्ह. किती ग्रुप्स असतील अफर्मेटिव्ह मध्ये? पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. ग्रुप्स, वाक्यांचे ग्रुप्स किती असतील? 3. 3. का असतील? एम इज आर. करेक्ट, एम इज आर मुळे. व्हेरी गुड. मग पहिलं वाक्य सांगा कोणतं तरी. मी काय करत आहे, तुम्ही काय करत आहात, तो काय करत आहे, ती काय करत आहे. हा, आय एम सीइंग मोबाईल.
आय एम Seeing mobile. सी का सीइंग काय म्हणतात? आय एम Hmm. Looking. हा He लुकिंग is ऍट. sleeping. ठीक आहे. आय एम लुकिंग ऍट मोबाईल. व्हेरी गुड. मी कशाकडे पाहत आहे? मोबाईलकडे पाहत आहे. ठीक आहे. अजून पण एखादं What? असं हा बोला बोला. Watching वॉचिंग. वॉचिंग व्हॉट? TV, mobile. करेक्ट. ठीक आहे. आपण तुमचं वाक्य घेऊया. आय एम वॉचिंग टीव्ही. ओके. Eating chocolates. हा I am eating chocolates. correct. I'm eating chocolates. So there can be such hundreds, thousands and lakhs of sentences. Are you clear as per your action? Clear? Yes, sir. Yes, sir. Now second group. Third person singulars. हा कोणते कोणते आहेत? हा सांगा सांगा लवकर. स्क्रीनवरचं वाचून तर सांगा. He, she, it, someone, somebody, no one, nobody. पुढं. Everyone, everybody. Everyone, everybody. हा पुढं. राहिले की अजून? This. हा This. धिस पर्सन, धिस बॉय आणि दॅट. That. या सगळ्यांसाठी कोणतं क्रियापद घेणार? सपोर्टिंग वर्ब. Is. इज. Is. हा आणि ऍक्शन कोणते आहे तर? Watching TV. Watching TV. वॉचिंग टीव्ही. तो पाहत आहे, ती पाहत आहे, कोणी का असं ना पाहत आहेत. ओके. आता याचा कलर थोडासा मी वेगळा करतोय. पुढचा ग्रुप सांगा आता तुम्ही. They, we, you. वी. हा सांगा पुढं. प्लुरल. you. ऑल प्लुरल प्रोनाउन्स. They. All. दे. हा ऑल. पुढं Those. दीज. त्याच्यानंतर Those. दोज. पुढं Many. हा है की नाही? सम, अ फ्यू, मेनी. मग त्याच्या पुढे काहीतरी म्हणत असतो. मेनी स्टुडंट्स, मेनी पीपल, अ फ्यू पीपल, अ फ्यू स्टुडंट्स, सम वर्कर्स, सम एम्प्लॉईज, सम ट्रॅव्हलर्स. Are. आर. Are. काय करत आहेत? Watching TV. TV बघत आहे. Watching TV. करेक्ट. टीव्ही पाहत आहेत. बघा एवढे सगळेजण टीव्ही पाहू शकतात. त्याच्याशिवाय कोणतं तरी नाव जसं की महेश, सीमा, राधा वगैरे ते पण टीव्ही पाहू शकतात. कारण ते इथे कुठेतरी बसत असतात त्यांच्यामध्ये. आहे की नाही? बरोबर आहे की नाही? Yes, sir. Yes, हा sir. लक्षात घ्या. अर्थ तर समजले सगळ्यांचे? समजले Yes, की sir. नाही? Yes, हा. sir. आता पुढची रचना कोणती असेल आपली? Negative. Negative. निगेटिव्ह. हा मग आता मी काय करू? वरचं घ्या आणि खाली कॉपी करा. Paste करा. राईट. पेस्ट करा. Not. हा व्हेरी गुड. आता समजायला लागलं तुम्हाला आहे ना? आता इथे फक्त काय टाकायचं? Not. Not. Not टाकायचं. इज नंतर काय टाकायचं? नॉट Not. टाकायचं किंवा इजंट म्हणायचं आणि आर नंतर Aren't. नॉट टाकायचं. Aren't. झालं. आरंट किंवा आर नॉट. त्याचा उलटा अर्थ मिळेल. मी पाहत नाही, तो पाहत नाही. मी म्हटलं कधी, तर तुम्ही म्हणाल आता, सध्या, यावेळी, या क्षणी. Action. बरोबर आहे की नाही? At that time. Yes, sir. हा आता सध्या, यावेळी कोणाकडून तरी कोणती तरी क्रिया होत नाही किंवा केली जात नाही. लक्षात. तो सेन्स आहे याचा. आर यू क्लिअर? येस सर नो? Yes, sir. Yes. आता आपल्याला पुढच्या रचनेकडे जायचं आहे. पुढची रचना आपली कोणती असते? Passive. कशी असते? लगेच. Positive. Positive. करेक्ट.
पॉझिटिव्ह पुढे बोला. Verbal. हा Verbal. वर्बल आणि Question. क्वेश्चन म्हणजे सकारात्मक प्रश्न आहे, वर्बल क्वेश्चन आहे. मग परत मी काय करतोय बघा, काय करू सांगा, काय करू. Paste. Question mark. करेक्ट, कॉपी अँड पेस्ट. परत मग इथे काय शिफ्टिंग करू. Verb Am I पहिल्यांदा. watching TV? हा काय करू, हे एम काय Verb करू. सुरुवातीला. करेक्ट. मग याचं एक कसं असेल, Capital. Question. आणि Capital. शेवटी कोणता मार्क असेल, Question mark. क्वेश्चन मार्क. Question mark. आणि मराठी अर्थ कसा असेल, मराठी अर्थ मी कसा टीव्ही असेल. टीव्ही पाहत आहे का? करेक्ट. मी टीव्ही पाहत आहे का, उत्तर असेल नाही. होय नाही. किंवा No. नाही. Yes. करेक्ट. होय पाहत आहेस, नाही पाहत नाहीस. करेक्ट. Yes, sir. Yes हा. sir. परत बघा, मी इथं जे आर आहे ते कट करतोय आणि सुरुवातीला पेस्ट करतोय आणि त्याचे पण प्रश्न तयार होतील. फक्त मागे मी सांगितल्याप्रमाणे की मध्ये जे प्रोनाउन्स दिसत आहेत त्या सगळ्यांचे पहिले लेटर्स कसे असतील, इथे कॅपिटल दिसत आहेत ते कसे असतील, Small. स्मॉल Small. असतील. एवढंच लक्षात घ्या. मी तुम्हाला म्हटलं आर यू लिस्निंग, तुमचं उत्तर काय असेल. Yes, we are listening. येस वी Yes, आर I am लिस्निंग. Yes. listening. Correct. Yes, I am listening. Or yes, we are listening. Very good. Now, let us go ahead for the next construction. I'll copy it and I'll paste it here. Negative verbal Negative. question. Correct. इथे पॉझिटिव्ह ऐवजी काय म्हणा फक्त Negative. Negative. निगेटिव्ह. आणि थोडा फरक आपल्याला करावा लागेल. कोणता. Not. हा आय एम नॉट किंवा याला आरंट म्हणतात. मागे पण मी तुम्हाला बोललोय आरंट आय, फक्त निगेटिव्ह कन्स्ट्रक्शन मध्ये. किंवा आय एम नॉट आय किंवा एंट आय. I'm not I watching. मागे मी तुम्हाला बोललोय त्याबद्दल. एंट आय वॉचिंग टीव्ही. ओके. पुढे इथे कसं म्हणणार आता. Isn't. Isn't. इजंट ही. आणि इथं Aren't he? Aren't we? करेक्ट. बाकी सगळं आहे तसंच. मी पाहत नाही का, आम्ही पाहत नाही का, तू पाहत नाहीस का, तुम्ही पाहत नाहीत का, सध्या आत्ता यावेळी या क्षणी. राईट. नाव लेट अस गो अहेड फॉर द फिफ्थ कन्स्ट्रक्शन. व्हॉट इज द फिफ्थ कन्स्ट्रक्शन. Passive. पॅसिव्ह. व्हेरी गुड. WH. नाही WH कडे आत्ता जायचं नाही. पॅसिव्ह रचना आहे त्याच्यामध्ये. तुमचा प्रश्न असेल की सर किती काळामध्ये पॅसिव्ह रचना असतात माहिती आहे कोणाला. आपले जे 12 काळ आहेत एकूण त्याच्यापैकी किती काळामध्ये पॅसिव्ह रचना असतात. डू यू नो. माहिती आहे कोणाला. आउट ऑफ दोज 12 टेन्सेस हाऊ मेनी टेन्सेस हॅव पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन्स. No. 9 नाही 8. ओके. किती काळामध्ये असतात. 8 काळामध्ये. मग तुमचा प्रश्न असेल सर राहिलेले 4 कोणते आहेत की ज्याच्यामध्ये पॅसिव्ह रचना नसतात. सांगा बघू. Future tense सगळं. नाही फ्युचर मध्ये सिंपल आणि परफेक्टचं होतं पण Perfect कंटिन्युअस. continuous tense मध्ये सगळ्या. हा सगळ्यातला चौथा काळ कोणता आहे. चौथा. Perfect continuous. करेक्ट. परफेक्ट कंटिन्युअस. म्हणजे एकूण 3 झाले ते. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, देन पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. या 3 काळामध्ये पॅसिव्ह रचना नसतात. In addition to these 3 tenses, the second tense in future, that is future continuous tense, it cannot be converted into passive. Okay, future continuous plus राहिलेले सगळे चौथे काळ असे एकूण किती झाले. 4 काळ. क्लिअर. Yes, sir. हा तर का नसतात सर.
हा का नसतात बघा. आपण समजा करायला गेलो, इथं माझं स्क्रीन दिसतंय. Yes. आय हॅव बीन प्लेइंग क्रिकेट. कोणत्या काळातलं वाक्य आहे हे? Present perfect continuous करेक्ट, tense. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मग बघा याचं पॅसिव्ह कसं करता येईल. समजा आपण क्रिकेट सुरुवातीला घेतलं, वाक्यातनं जुळते का बघा. पॅसिव्ह वॉइस मध्ये तर मुख्य क्रियापद नेहमी पास्ट Had. पार्टिसिपल मध्ये. हा, हॅड म्हणता येईल का? आपल्याला काळ Cooking बदलायचा had. नाहीये. No. आपल्याला काळ बदलायचा नाहीये. टेन्स तोच ठेवून अर्थ म्हणजे त्याच पद्धतीचा द्यायचा आहे. मी क्रिकेट खेळत आलेलो आहे. माझ्याकडून क्रिकेट पुढे काय ते तुम्ही सांगा. Cricket has been played by me. मग खेळण्यात आलेलं आहे असा अर्थ होईल. क्रिकेट हॅज बीन प्लेड. क्रिकेट खेळण्यात आलेलं आहे म्हणजे पूर्ण झालेली आहे ती क्रिया. त्याला बघा आपण मागे शिकलो की भूतकाळ सुरू झालेली क्रिया आज पण सुरू आहे आणि पुढे पण चालू राहील. असा सेन्स पॅसिव्ह मधून देता येतो का आपल्याला? नाही. नाही देता येत. म्हणून तर त्याच्यामध्ये पॅसिव्ह रचना नाहीत. मग जसं हे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसला आहे तसंच पास्ट परफेक्ट कंटिन्युअसला पण लागू पडतंय. तसंच फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसला पण लागू पडतंय. आर यू गेटिंग ऑर नॉट? Yes sir. हा, म्हणून याच्यामध्ये नाही. आणि फ्युचर कंटिन्युअस बघूयात आपण. बरोबर आहे ना. आय विल बी प्लेइंग क्रिकेट. मी क्रिकेट खेळत असेल. तर याचा पण पॅसिव्ह मध्ये होत नाही. आर यू क्लिअर? Yes म्हणजे sir. पॅसिव्ह मध्ये करणं म्हणजे काही नुसतं वाक्यरचना बदलणं नाही, अर्थ पण तोच राहायला पाहिजे, टेन्स पण तोच राहायला पाहिजे. आर यू गेटिंग ऑर नॉट? नाहीतर आपण कसंही करायचं म्हणून करायचंच म्हटलं तर त्याला अर्थ राहतो का? नाही. आणि ज्याला अर्थ नाही ती वाक्य माणसाकडून बोलली जातात का? जातात नाही. का? No. मी समजा म्हटलं आज मी ढगात जेवण केलं. आज मी कुठे जेवण केलं? ढगात जेवण केलं. ढगात. ऍक्सेप्ट करणार तुम्ही? No. माणूस कुठे ढगात जेवण करत असतो का? किंवा मी म्हटलं मी आज ढग खाल्ले. ढग. डज इट हॅव एनी सेन्स? No. No sense. No sense, no meaning. It means that it doesn't carry any value. Are you clear? Yes sir. ओके, चला आता जाऊयात पुढे. आपण मग पॅसिव्ह करत असताना काय शिकलोय बघा. मी इथलं एक वाक्य आहे, पहिलं वाक्य ते कॉपी करतोय आणि इथे पेस्ट करतोय. तुम्ही सांगायचं कसं कसं काय काय होत राहील बदल याच्यामध्ये. आय एम वॉचिंग टीव्ही. मराठी अर्थ. आय एम वॉचिंग टीव्ही. व्हॉट इज द मराठी मिनिंग? मी टीव्ही पाहत आहे. करेक्ट, मी टीव्ही पाहत आहे. तेच पॅसिव्ह मध्ये कसं म्हणणार? टीव्ही माझ्याकडून पाहिला जात आहे. व्हेरी गुड. टीव्ही माझ्याकडून पाहिला जात आहे किंवा पाहण्यात पाहण्यात येत आहे. येत आहे. करेक्ट. मग आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे वाक्यातलं मुख्य क्रियापद बघायचं आणि त्याला एक प्रश्न विचारायचा. कोणता प्रश्न विचारायचा? What? व्हॉट. आणि व्हॉटचं जे उत्तर येतं, व्हॉटचं उत्तर काय येतं इथं? Object. टीव्ही. ते ऑब्जेक्ट असतं ते खाली घ्यायचं. परत त्या ऑब्जेक्टचा नंबर ठरवायचा, whether it is singular or Plural. plural. Now tell me, televisions or television? Television. It means that it is Singular. singular. Correct. मग त्याच्यासाठी कंटिन्युअस टेन्स मध्ये योग्य असणारं क्रियापद कोणतं? Is. Is. करेक्ट. आता मला ऑनगोईंगचा सेन्स द्यायचा आहे, चालू क्रिया. त्याच्यासाठी मला एक शब्द घ्यावा लागतो,
being, being. आणि मुख्य क्रियापद नेहमीप्रमाणेच कोणत्या फॉर्म मध्ये? watched, past. पास्ट पार्टिसिपल MV3 करेक्ट. विक्री. हा परत त्याच्यानंतर by, नेहमी येणारे By. शब्द आणि me, आयचं मी. टीव्ही इज बीइंग वॉच्ड बाय मी. टीव्ही हा मराठी अर्थ माझ्याकडून माझ्याकडून बघण्यात येत आहे. येत आहे किंवा बघितला जात आहे. जात आहे. बघतोय बघितला जात आहे. रिपीटिंग करणार. आपल्या बोली भाषेमध्ये सुद्धा Yes, sir. हे टेन्सेस असतात. जसं की काय करतोय आता? हे काय करतोय? करतोय म्हणजेच काय? काय करत आहे? करत आहेस. हा गोट्या खेळतोय म्हणजेच काय? गोट्या खेळत आहे. हा लक्षात घ्या. म्हणजे आपल्या बोली भाषेमध्ये सुद्धा टेन्स कुठेही जात नाही, असतात ते. आपल्याला ही जाणीव असली पाहिजे. कळतंय का? जेवतोय, पळतोय, खातोय, रडतोय या राईट म्हणते की नाही? कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स आहे तो. कळतंय का? Yes, sir. हा चला मग आता हे वरचं कट करून टाकू. आता टीव्ही इज बिंग वॉच बाय मी. आता पुढे सांगा कोणते कोणते प्रोनाउन्स येऊ शकतात. वाचा आता. He, they, he, अजून them, हा them. हा बाकी सगळे someone, somebody, no one, nobody, everyone, everybody, this, that, these, those, a few, many, some, right? कोणाकडून का असं कळतंय? Yes, sir. झालं. आता पुढची रचना. कोणती असेल? निगेटिव्ह. निगेटिव्ह पॅसिव्ह. पण ही निगेटिव्ह पॅसिव्ह रचना आपण पुढे शिकूयात पुढच्या लेक्चर मध्ये. मग आता काय थोडस बोलायचं तर ISC सेकंड. बरोबर आहे की नाही? कधी आहे आपली ISC सेकंड? शुक्रवारी 15. म्हणजेच परवा दिवशी राईट? बरोबर आहे की नाही? येस सर. आज कोणवार आहे? कोणता वार आहे? बुधवार. बुधवार आहे. 14 तारीख आहे आणि 16 तारखेला आपली IC2 आहे. मग त्याच्यासाठी लागणारा स्टडी मटेरियल, सॅम्पल क्वेश्चन पेपर्स बघितलेत का सगळ्यांनी? Yes, sir. कुठे बघितलेत? Study material. Teaching diary. हा टीचिंग डायरी. आता दिसते का टीचिंग डायरी? मी शेअर करतो म्हणजे दिसेल. आता दिसते का? Yes, sir. येस सर. याच्यामध्ये बघा सॅम्पल क्वेश्चन पेपर कुठे दिसतोय? ISC2 इथे दिसतोय. ओके. सॅम्पल क्वेश्चन पेपर दिसतोय सगळ्यांना? Yes, sir. दिसतोय? हा तर मग बघा याच्यामध्ये पहिला प्रश्न जो असेल इट विल बी फॉर 5 मार्क्स MCQs. ओके. तुमच्या नोट्स मध्ये जे MCQs दिलेले आहेत ते प्रिपेअर करा. कशासाठी? या पहिल्या 5 मार्कासाठी. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न कोणता आहे? Develop 8 to 10 dialogue on the given situation. करेक्ट. डेव्हलप 8 to 10 डायलॉग्स ऑन द गिवन सिच्युएशन्स. म्हणजे हा डायलॉग रायटिंगचा प्रश्न आहे. मग डायलॉग म्हणजे काय असतात? तर बेसिकली दे आर इन द फॉर्म ऑफ क्वेश्चन्स अँड आन्सर्स. डू यू अग्री विथ मी? येस सर. Yes, sir. येस सर.
आणि त्याच्यामध्ये एक ऍडिशन असते ती म्हणजे ग्रीटिंगची, म्हणजे ओपनिंग ग्रीटिंग आणि क्लोजिंग ग्रीटिंग्स. मग ओपनिंग ग्रीटिंग्स कोणते असतात, तर दोज ओपनिंग ग्रीटिंग्स डिफर as per the type of relationship between those two participants in communication. So that type of relationship may be formal or informal. जसे की तुमचं माझं नातं आहे, फॉर्मल असेल, माझं आणि माझ्या घरच्यांचं आहे, इनफॉर्मल असेल. मग त्याच्यानुसार हाय हॅलो म्हणायचं, गुड आफ्टरनून गुड मॉर्निंग म्हणायचं की काय म्हणायचं ते ठरवायला पाहिजे आपल्याला. बरोबर आहे की नाही? आर यू गेटिंग ऑर नॉट? Yes, Yes, sir. sir. हा. Yes. आणि शेवटचं क्लोजिंगचं ग्रीटिंग कसं असलं पाहिजे ते पण ठरवायला पाहिजे. बाय, सी यू अगेन, टेक केअर, हे कोणाला म्हणणार? Informal. इनफॉर्मल मध्ये. व्हेरी गुड. आणि हॅव अ नाईस डे, नाईस टू मीट यू, गुड डे. Formal. Formal. हा. Formal. तर हेच तुम्हाला सिंपल शिकायचं आहे याच्यामध्ये. आणि ज्याला प्रश्न तयार करता येतात, विषयाला अनुसरून योग्य प्रश्न आणि त्याची योग्य उत्तर हे ज्याला डिझाईन करता येतात त्याच्यासाठी डायलॉग रायटिंग अजिबात अवघड नाही. आर यू क्लिअर? Yes, Yes, sir. sir. And to support you, those notes have already been provided to you. Just download them, take print and read them, understand them. Any problem? No, sir. Then the third question. What is the third question here? Which is based on the regular practice which you have gone for in your earlier standards. What is it? It is comprehension, scene passage. So no, comprehension on scene passage. Scene आणि unseen passage कळतात? Yes. हा. तर काय आहे याच्यामध्ये? पहिल्यांदा प्रश्न वाचा. प्रश्नावरून तुम्हाला समजेल की हा पॅराग्राफ कशाबद्दल आहे. विसरनो. आणि वाचत असताना तुम्हाला कोणत्या प्रश्नाचं उत्तर कोणत्या ठिकाणी आहे हे डिटेक्ट होतं, ते समजतं. लगेच तिथं मार्क करायचा. क्वेश्चन नंबर 1, 2 जे काय आहे ते तिथे लिहायचं. दॅट सिम्पल. अँड धिस ॲक्टिव्हिटी इज देअर in all your competitive examinations, maybe MPSC, UPSC, or go for any competitive exam. You'll have to face such comprehension type activity, which aims at checking your ability of understanding and giving answers. Are you clear? Yes, sir. हा. मग आपल्या नोट्स Yes, मध्ये एकूण 4 पॅराग्राफ दिलेले आहेत असे. तर ते 4 पॅराग्राफ्स वाचा, त्याच्यावरचे क्वेश्चन आन्सर्स वाचा, त्याच्यापैकीच एक परीक्षेला असेल. आर यू क्लिअर? Yes, sir. हा. Yes, sir. पॅराग्राफचा जो प्रश्न आहे वरचा, सॉरी डायलॉगचा जो प्रश्न आहे तो तुम्हाला लिहायचा आहे आणि अपलोड करायचा आहे. ते पेज, पॅराग्राफ लिहिलेलं जे पेज आहे ते स्कॅन करायचं आणि अपलोड करायचं. आर यू क्लिअर? Yes, sir. yes, हा. sir. आणि क्वेश्चन नंबर 1 आणि 3 साठी तुम्हाला क्लिक्स आहेत, म्हणजे क्लिक करून उत्तर निवडायचं आहे. आर यू क्लिअर? Yes. हा. MCQ टाइप जे तुम्ही मागच्या IC ला वगैरे केलेलं आहे, UT ला केलेलं आहे वगैरे. आर यू क्लिअर? सर क्वेश्चन टू रिपीट सांगचाल का? ऍक्च्युली रेंज गेली माझी. हा. काय म्हणताय? क्वेश्चन टू रिपीट सांग. हा. क्वेश्चन 2. क्वेश्चन 2 मध्ये तुम्हाला 2 सब्जेक्ट दिलेले आहेत. दोन्हीपैकी एकावर तुम्हाला डायलॉग लिहायचा आहे आणि तो डायलॉग तुम्हाला वहीच्या पेजवर लिहायचा आहे. आफ्टर दॅट यू हॅव टू स्कॅन दॅट पेज and you have to upload that page in that given link. Are you clear? Okay, yes. Any problem? Any another problem? No. No, sir. Okay, so prepare well, take as many marks as you can, and let us continue with remaining discussions in our next lecture. Okay, is it okay? Okay, sir. Okay. Thank you everybody for your सर तो patience. डायलॉग
पेपर मध्येच अपलोड करायचा आहे का? हा, पेपर मध्ये तुम्हाला एक स्पेस असेल अटॅच फाईल म्हणून किंवा ऍड फाईल म्हणून, तिथे तुम्हाला अटॅच करायचा आहे. क्लिअर? येस Sir. येस. So let us stop here for today. Thank you.